मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या जो की आपल्या महिन्याचा आणि या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे उद्या आपल्याला फेब्रुवारीची जी मंथली कॅन्डल आहे ना ती क्लोज होताना पाहायला मिळू शकते. मग त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं कामकाज होताना पाहायला मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर आपण आजची जी एक्सपायरी आहे त्यासाठी काय चर्चा केलेली होती. अगोदर निफ्टीच्या विषयी सांगतो, नंतर बँक निफ्टी आहे आणि मिड कॅप. आपण 3 इंडेक्स विषयी काल चर्चा केलेली होती. तर त्यामध्ये आपण निफ्टीसाठी क्लिअर डिस्कशन काय होतं आपलं, की 2 लेवल मार्क करायचे आहेत. एक आहे 22,620 आणि दुसरी आहे 22,520. जोपर्यंत या लेवल ब्रेक होत नाहीत, मग ती अपसाईड असू द्यात किंवा डाऊन साईड असू द्यात, जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत नो ट्रेड आहे. आणि आज निफ्टीमध्ये कोणताही ट्रेड बनलेला नाही आहे. तुम्ही जर स्कॅल्पर असाल, मी कालही हे एक्सप्लेन केलेलं होतं किंवा परवाही गेले काही दिवसापासून मी हे एक्सप्लेन करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये, की तुम्ही स्कॅल्पर असाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी मिळेल. पण जर तुम्ही होल्ड करत असाल, घेऊन तुम्हाला जी सवय असेल की घेऊन 30-40 पॉईंट किंवा एक डिरेक्शनल पॅटर्नवरती प्राईस ॲक्शनवरती काम करत आहे आणि तो जो काही पॅटर्न असेल त्याचा ब्रेकआउट ब्रेकडाऊन पूर्ण रन करण्याचा प्रयत्न करताय, प्रॉपर स्टॉप लॉस फॉलो करून किंवा टार्गेट लावून काम करताय ना, तर त्यांना सध्या काही मिळत नाही आहे. म्हणजे इथेही काही नाही, इथेही काही नाही आणि इथेही काही नाही मिळालेलं. आजसुद्धा एक्सपायरी असूनसुद्धा नो ट्रेड आहे. बाकीचे जे इंडेक्स आहेत, एक्सप्लेन करण्याच्या अगोदरच बाकीच्या इंडेक्सविषयी थोडक्यात सांगून देतो, म्हणजे आपल्याला डायरेक्ट लेवल चर्चा करता येतील. मोठा व्हिडिओ नसेल, व्हिडिओला उशीर झाला आहे. बँक निफ्टीमध्ये काय डिस्कशन केलेलं होतं, जर 48,750 800 ही लेवल ब्रेक होती, 800 खास करून महत्त्वाची लेवल होती, 800-830 या लेवलच्या वरती जर जातोय तर पहिली जी मुवमेंट आहे ती आपल्याला 49,000पर्यंत जी राऊंड फिगर आहे हे सांगितलं होतं. प्लस मायनस थोडेफार पॉईंट तुम्ही घेऊन चालू शकता. आणि त्याच पद्धतीची मुवमेंट आपण पाहिलेली आहे. 48,970-72पर्यंतचा हाय लागताना पाहायला मिळाला. मग तुम्हाला इथे ट्रेड मिळाला असेल, पहिलीच कॅन्डल ओपन झाली, ब्रेक झालं इथे, तर या एकाच कॅन्डलमध्ये तुम्हाला थोडंफार प्रॉफिट मिळालेलं असेल. पण त्यानंतर काहीही झालेलं नाही, कोणताही नवीन ब्रेकआउट किंवा नवीन ब्रेकडाऊन पाहायला मिळालं नाही. बरं, त्यानंतर दुसरं जे डिस्कशन झालं होतं ते कसं होतं, जर हा रेजिस्टन्स आहे, ब्रेक होतोय आणि पुन्हा याच्या आतमध्ये येते ना, तर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. कुठपर्यंत, तर त्याचं पहिलं टार्गेट असू शकतं 48,600, त्यानंतर 48,400 वगैरे जे टार्गेट डिस्कस केलं तिथे. झालं काय, मार्केटने ब्रेक केला आणि वरती भरपूर वेळ सस्टेन केलं. म्हणजे अगदी दुपारी 2-2:30पर्यंत मार्केट तिथपर्यंतच काम करत होतं. आणि नंतरून जसं 48,800 किंवा 830 ही जी लेवल आहे ती ब्रेक झाली ना, एक चांगली मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आता ट्रेड कुठे प्लॅन केलं तेही सांगतो. अजून तिसरं इंडेक्स सांगण्याच्या अगोदर इथे सांगतो, दिवसभर बँक निफ्टीमध्ये कोणताही ट्रेड घेतला नाही. हा अपसाईडचा ट्रेड मिस झालेला होता, तो तेवढ्या लवकर भेटलाच नाही. म्हणजे मी ओपनिंग पाहून पोझिशन लावून ठेवलेली होती, पण ते झालेलं नाही. म्हणून मग शेवटी काय केलं, इथे ही लेवल ब्रेक होण्याची वाट पाहून फक्त काय केलं, ॲडजस्टमेंट केली. सध्याला मार्केटमध्ये ज्या पद्धतीचं कामकाज होतं ना, त्यामुळे मी थोड्याफार स्ट्रॅटजी सध्याला यूज करतो. मी अगोदर कोणत्याही स्ट्रॅटजी किंवा हेज पोझिशन, स्प्रेड पोझिशन वापरत नव्हतो, पण सध्याला त्याची गरज आहे, डिमांड आहे मार्केटची. म्हणून मग इथे काय केलेलं होतं, 48,900 या स्ट्राईक प्राईसचे दोन्ही ट्रायंगल ज्या पद्धतीने करतो ना आपण त्या पद्धतीने कॉल आणि पुट दोन्हीही बाय केलेले होते. काय केलं, दोन्हीही बाय केलेले होते आणि मग दोन्हीही 15 ते 20च्या मध्ये बाईंग झालेलं होतं. त्यावेळेस खात्री होती की जर मार्केट वरती जाते तर 49,000च्या वरती शॉर्ट कवरिंग येईल आणि 49,200च्या आसपास मार्केट जाऊ शकतं. काही नाही म्हटलं तर 49,100 तरी नक्की जाईल. म्हणजे कोणत्या तरी एकाची 150 ते 150-200 मुवमेंट होऊ शकते आणि जर जास्तच झालं तर 250पर्यंत जाऊ शकतो. या हिशोबाने दोन्हीही घेतले होते 20च्या आसपास आणि त्यामधला एक 160-65 होताना पाहायला मिळालेला आहे. म्हणजे दोघांचे प्रीमियमचा विचार केला तरी 4x 5x होताना बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळालं. आता जो इंटरेस्टिंग इंडेक्स होता, मी कालही डिस्कस केलेलं होतं की तो इंडेक्स खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगली मुवमेंट मिळते आहे सध्याला, आणि तो इंडेक्स होता मिड कॅप. तर मिड कॅपमध्ये काय झालेलं होतं, मार्केट इथे पूर्ण दिवसभर काल सस्टेन केलं होतं. म्हणजे हा फॉल आणि त्यानंतर सस्टेन केलेलं होतं. कालही डिस्कशन केलं होतं, जसं 11,000 ब्रेक होईल ना तर आपण 10,800 सुद्धा पाहू शकतो. 10,800 नक्कीच आलेलं नाही आज, पण आपल्याला जे पाहिजे होतं, कारण का ज्या पद्धतीचे प्रीमियम होते ना सुरुवातीला, अगदी प्रीमियममध्ये इरोजन होताना पाहायला मिळालं. आणि जसं इथे एक पॅटर्न बनवला आहे, असं नाही की डायरेक्ट ब्रेकडाऊन आला आहे आणि पण ट्रेड प्लॅन केला आहे. इथे तुम्ही पहा एक फॉल, म्हणजे इथे तर काही होत नव्हतं की पोझिशन बनवायची कशी हे समजत नव्हते, पण इथे आलं आणि मार्केटने या पद्धतीने एक बेरिश फ्लॅग म्हणा, कोणताही तुम्ही ज्या काय नाव द्यायचे ते पॅटर्नला, तुम्हाला माहिती आहे ही पॅटर्नचे नाव. आणि जसं याचा ब्रेकडाऊन आला ना तर इथे एक चांगला ट्रेड आपला बनलेला आहे. आम्ही जो ट्रेड बनवला होता अगदी 10-12 पैसे बनवलेलं होतं आणि टार्गेट ही मोठं ठेवलेलं होतं. खरं तर मी पहिलं टार्गेट जे आहे ते 10,900-920च्या दरम्यानचं होतं आणि त्या हिशोबानेच टार्गेट 8x टार्गेट एक्सपेक्टेड होतं आम्हाला, पण तो ॲक्च्युली 12-13x होताना पाहायला मिळालेला आहे. म्हणजे 10-11ला जो बाय केलेला होता तो 130 झाला आणि शेवटी क्लोजिंगसुद्धा त्याचं जवळजवळ
110-115च्या आसपास आलेला आहे. 11,025चा जो आहे ना तो पुट खरेदी केलेला होता. म्हणून मी हे आता याच्यासाठी 5 मिनिटं का घालवली ते महत्त्वाचं आहे तुम्हाला समजून घेणं, की आज निफ्टीमध्ये काहीही नव्हतं. निफ्टी अवॉइड करणं गरजेचं होतं. बँक निफ्टीमध्ये पूर्ण दिवसभर काही नव्हतं. दिवसभर अवॉइड करणं गरजेचं होतं. शेवटी ज्यावेळेस ट्रेड मिळणार होता तेव्हा बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड बनत होता आणि दिवसभर जी मुवमेंट कॅप्चर करता येत होती ती होती मिड कॅपची. आणि फिन निफ्टीमध्ये थोडीफार अपेक्षा होती, थोडंफार पोझिशन बनल्या. एक कॉलचाही आम्हाला सकाळी 3x झाला आणि जो मेन चॅनल आहे आपला टेलिग्रामचं तिथे दिलेलं तो पुढेही आपल्याला 2x वगैरे होताना पाहायला मिळालेला आहे. मी फिन निफ्टी काल डिस्कस केलं नव्हतं म्हणून त्याविषयी आता काही चर्चा करणार नाही आहे. आता उद्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूया. तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की यापैकी कोणत्या इंडेक्सवरती तुम्ही ट्रेड घेतलं होतं आणि नक्की तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला किंवा काय प्रॉफिट झाला, लॉस झाला काय. आता अगदी थोडक्यात ज्या लेवल आहेत ना त्या डिस्कस करूयात. लेवल पुन्हा तीच 22,500 520 इम्पॉर्टंट आहे. उद्या जर मार्केट थोडंफार गॅप अप किंवा फ्लॅट ओपन होऊन जर पुन्हा ही लेवल ब्रेक करतं ना 1 2 3 4 5 6 7 वेळा जवळजवळ इथे सपोर्ट घेताना मार्केट पाहिजे आणि ही लेवल ब्रेक झाली तर एक मोठा फॉल आपल्याला वाट पाहतोय आपली होते. यासाठी तुम्ही 460 असेल, 420, मी छोटे छोटे टार्गेट सांगतो, 420 असेल, 360 आहे, 280 आहे. आणि हे लक्षात ठेवा, शुक्रवारी शक्यतो वन डिरेक्शनल मूव्ह येतो आणि ती डिरेक्शन पकडली तर मार्केट अगदी 3 3:15 पर्यंत त्या डिरेक्शनवरती कायम राहतं आणि मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बाकी लेवलपेक्षाही या पद्धतीने ही जी ट्रेंड लाईन बनली आहे ना ती खूप इम्पॉर्टंट असू शकते. म्हणजे वरती अगदी परफेक्ट ड्रॉ करा तुम्ही, 580च्या आसपास ती लेवल येईल, 560 580. ही इम्पॉर्टंट का असू शकते, कदाचित मार्केट काय करू शकतं, हा जो गॅप आहे ना तो भरण्यासाठी आणि सपोर्ट घेतला आहे मार्केटने, एवढ्या वेळा सपोर्ट झालेला आहे इथे, तर हा सपोर्ट मार्केटने घेतला आहे याच्यासाठी बायरला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा बायर्सला ट्रॅप करण्यासाठी एक मुवमेंट अशा पद्धतीने होऊ शकते. मार्केट वरती जाऊ शकतं आणि अचानक फेल्युअर येऊ शकतं. मग ते कदाचित उद्याचा दिवस वरती जाण्याचा असू शकतो आणि मग सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला फेल्युअर येताना पाहायला मिळू शकतं. याच्यासाठी प्रिपेअर राहायचं आहे. मग उद्या ट्रेड कसा प्लॅन करायचा, जर तुम्ही इंटरडे प्लॅन करत असाल तर 580 ब्रेक झाल्याच्या नंतर एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करा. टार्गेट खूप छोटे ठेवायचे लक्षात ठेवा. जे पहिलं टार्गेट आहे ते आहे 22,620 640. ते जर ब्रेक होते तर तुम्ही 22,720 आणि ते ब्रेक झालं तर 22,780 या टार्गेटसाठी प्लॅन करू शकता. मी हे टार्गेट हे फेल्युअरसुद्धा लक्षात ठेवायचे, पण हे कदाचित उद्या येईल किंवा परवा येईल म्हणून हे टार्गेट छोटे छोटे ठेवायचे आहेत आणि प्रत्येक टार्गेटच्या वेळेस आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. हे अगदी काटेकोर. मग काय होऊ शकतं, 620 जवळ जाऊन जर फेल्युअर आलं, पुन्हा 580च्या आत आलं तर आपण पुटसाठी ट्राय करणार आहोत आणि जे मोठं टार्गेट आहे त्याच्यासाठी बसणार आहोत. जर 720 फेल्युअर येतं तरीही 580 560च्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत डिसिजन घ्यायचं नाही. मग ते तुम्ही नेक्स्ट वीकसाठीचा ट्रेड प्लॅन करू शकता. ऑब्वियसली उद्यापासून नवीनच मार्चच सुरू होणार आहे, पण थोडं दूरचा सुद्धा तुम्ही आउट ऑफ द मनी घेऊन बसू शकता. डाऊन साईड ऑब्वियसली मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा इथे येऊन पुन्हा खाली येतं आहे आणि ही लेवल 500-520 अगदीच असं तुम्हाला थोडी अजून वाट पाहिजे असेल एक्स्ट्रा कन्फर्मेशन तर 480ची पहा. जर ती लेवल ब्रेक होती तर मग आपल्यासाठी ज्या लेवल आहे 460 आहे, 420 आहे, 360 आहे, 280 आहे आणि फायनली 180-200 या टार्गेटसाठी सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता. उद्याच 180-200 येण्याची शक्यता थोडी कमी आहे, अगदीच नाही असं नाही, थोडी कमी आहे, म्हणून तुम्ही तोपर्यंत वाट पाहू शकता. आता बँक निफ्टीमध्ये काय झालं आहे, बँक निफ्टीने ट्राय केलं परंतु ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळालं नाही. उद्यासाठी सुद्धा तीच लेवल आहे 48,970 49,000 या लेवलवरती फोकस करा. ही लेवल ब्रेक झाली तर अगदी 150 पॉईंटचे टार्गेट ठेवा. म्हणजे 49,150 आहे, 49,300 350 आहे आणि 49,500 आहे. या टार्गेटसाठी तुम्ही प्लॅन करू शकता. डाऊन साईड अजूनही तीच आहे, आपण 48,600च्या आसपास बंद आहोत. आता इथे खूप इंटरेस्टिंग असू शकतं. मग तुम्हाला पाहिजे तर अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करून या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा किंवा खाली जी लेवल आपण डिस्कस केली 48,500 550 ही लेवल ब्रेक होऊ द्यात. याच्या खाली आहे 48,350, त्यानंतर 48,150, 48,000 ही जी काही सायकोलॉजिकल लेवल आहे, त्याच्यानंतर 47,800 या लेवलसाठी तुम्ही ट्राय करू शकता. याच्या खाली वीक आहे, मार्केटच ऑलरेडी वीक आहे परंतु याच्या खाली अजून वीक होण्याचे चान्सेस आहेत. व्हिडिओला उशीर झाला आहे, थोडं एक्सप्लेन करण्यास सुरुवातीचे 4-5 मिनिटं गेलेत, तर बाकीचे इंडेक्स आहेत ते मी वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस करेन. जरी माहिती आवडली असेल, याचा तुम्हाला काय फायदा होत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.